मालवण राजकोट या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या। महाविकास आघाडीने ठीक महायुतीवरती ताशेर ओढायला सुरू केले, तर दुसरीकडे 1 सप्टेंबर रोजी सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील इशारा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले यांनी दिला। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने हा शिल्प उभारण्यात आलं, जे शिल्पकार आहेत ते जयदीप आपटे, त्यांची पत्नी निशिगंधा या ठिकाणी राहते, मात्र ते कल्याणमध्ये नसल्यामुळे अनेक दिवसांनी फरार आहेत। त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी कल्याण गुन्हे शाखेच्या वतीने पूर्ण टीम या ठिकाणी आली होती, चौकशी करून ती पुन्हा आता या ठिकाणी रवाना झाली आहे। मात्र सध्या तरी जगदीश आपटे असतील या चेतन पाटील असतील यांचा दोघांचा शोध हे पोलीस घेत आहे। चेतन पाटील हे स्ट्रक्चर बांधकाम सल्लागार होते, कन्सल्टन्स होते, तर जयदीप आपटे यांनी हे शिल्प करण्यात आलं होतं। मात्र या संदर्भातली परवानगी होती का नव्हती हा सर्व सखोल तपास जो आहे तो पुढे सुरू आहे। मात्र नौदलावर देखील या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, महायुतीकडनं आता या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यात येत आहे। त्यानुसार आता पाहायला गेलं तर जयदीप आपटे यांच्या पत्नी जे आहे ते निशिगंधा या ठिकाणी त्यांच्या माहेरी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र या संदर्भात आपण त्यांना बातचीत करणार आहोत। आपण त्यांच्या शहापूर या निवासस्थानी आलो आहे, त्यांचं गाव आहे, त्यांचं माहेर आहे त्यांच्या पत्नीचं, आणि याच ठिकाणी ते राहतात। मात्र या संदर्भातली अधिक तपास जो आहे तो आपण त्यांना विचारपूस करणार आहोत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी क्राईम ब्रँचची टीम येऊन गेली होती, आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांच्या पत्नी या ठिकाणी राहतात। आपण जवळपास त्यांच्या घरी चाललो आहे। त्यांचे सासरे इथे राहतात, जयदीप आपटे। सर कोणी आहेत का? टीव्ही नान म्हणून आलो, गणेश थोरात मुंबईवरनं। ते सध्या आता पोलीसवाले येऊन गेलेले, तर त्यांचं माहेर आहे ना इथे, वहिनी इथे राहतात ना? नाही, इथे कल्याण असते। अच्छा, पण आता ते इथे आलेत ना? तुम्ही भाऊ आहे तिचा, काय नाव? पटवून थोडक्यात फक्त मला माहिती पाहिजे की ते तिथे राहतात। आता इथे त्यांचं कोण राहणार परिवारपैकी? बहीण आहे, पण तिथे तिला त्रास होऊ शकतो म्हणून ती घाबरून इथे आली, एवढंच झालं, बाकी काही नाही। बाकी इथे कोण आलं का तुम्हाला विचारपूस करायला? कोण गुन्हे शाखेची टीम आली म्हणतात या ठिकाणी कल्याणवरून? हां, कल्याण फक्त विचारपूस करून गेले इथे, तुम्ही इथे राहताय, सेफ आहात ना, एवढंच फक्त, बाकी काही नाही। बोलू शकतो वहिनीशी, तुमच्याशी कोणाशी नाही? आता ती नाही, आता ती मनस्थितीत नाहीये त्याच्या। इथेच बोलतो तुमच्याशी, बरं, फक्त उघडा नाही, थोडक्यात इथेच नाही विचारतो तुम्हाला, जास्त काही नाही विचारणार। खरंच नाही, मी काय माहिती नाही, आम्ही प्रेशर नाही, फक्त तुम्हाला विचारपूस करणार। अर्थाचा अनर्थ काढतात लोक वगैरे, असं काही प्रॉब्लेम होतो, त्यामुळे थोडक्यात माहिती सांगा द्यायचं नाही त्याबद्दल। मला, थोडक्यातच सांगा की या ठिकाणी जी टीम आता या ठिकाणी विचारपूस करून गेली, काय विचारण्यात आलेली आहे, आणि हे जे घर आहे ते मुळात कोण कोण इथे राहतं? आणि इथे मी राहतो, माझी मिसेस, लहान मुलगी आहे मला। आपलं नाव? आपण श्रीरंग पटवर्धन, मी तिचा भाऊ। श्रीरंग पटवर्धन? हां, अच्छा, हां, निशिगंधाचा मी भाऊ। सध्या पोलिसांनी काय विचारपूस केली या ठिकाणी? विचारपूस अशी काही नाही, तुम्ही मुख्यच इथे सेफ आहात ना, नाही तर आम्ही तुम्हाला कल्याणला पण प्रोटेक्शन देऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं फक्त एवढंच। प्रोटेक्शन संदर्भात तुमच्या विचारपूस केली आहे, तुम्ही मागितली आहे? अजून तरी काही तसं नाही आहे, विचारलं त्यांना। महाराष्ट्रात पद्धतीने घडते, त्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे, नक्कीच गरज आहे नक्कीच, पण बघूया आता कसं पुढे काय होते, डेव्हलपमेंट होते त्याच्यात, असं आहे। वहिनी पण इथेच आहात गेल्या किती दिवसात? आहेत संपर्कात आहात का आपटेंच्या? नाही, काहीच संपर्क नाही आहे त्यांच्याशी, म्हणून ती पण इतकी बावचळली आहे, ती आत्ता बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे तुमच्या, मी तिला नाही समोर आणू शकत, एवढंच। ठीक आहे, पण तुम्ही काय बोलणं अगदी मांडणार का सरकारकडे या संदर्भात? जसे आरोप होत आहेत की पुतळा जो आहे तो यांनी शिल्पकार म्हणून उभा केलेला आहे, परवामध्ये जे काही आमचे हितचिंतक आहेत, मित्र परिवार वगैरे, तो त्यांनी वकील वगैरे काय बघितलेले आहेत तेच मांडणार आहेत सगळं काय ते, तर तेच तुम्हाला सांगू शकतील कल्याणमधले लोक जे आहेत तीच। जयदीप खरोखरच शिल्पकार होता का? कशा प्रकारे शिल्प उभा करायचा का? त्यांना परवानगी जी देण्यात आली होती ज्या पद्धतीने या संदर्भात मला खरंच काहीच माहिती नाही। किती वर्षापासून असं काय बिझनेस म्हणजे यांचा शिल्पकार? त्यांचा आहे, बरीच वर्ष आहे, मिसेसला तर 10 वर्ष आली लग्न होऊन त्यांच्याशी, तेव्हापासून त्यांचा बिझनेस आहे हा, बरेच वर्षापासून? हो आहे। तरी साधारण त्या घरी आता कोणी नाहीये, तर त्याच ठिकाणी ते काम करायचे का शिल्पाचं? हां, त्यांचा वेगळा स्टुडिओ होता, तिथे काम करायचं आहे ते। कुठे? साधारण कल्याणमध्येच, तिथे घराजवळच आहे, घरामागे तिथेच असं। घरामागे किती वर्षापासून साधारण?
आता मी लग्नापासून त्यांना ओळखत 10 वर्ष तर आहेतच, काम चालू आहेत त्यांची. त्यांचा एक पुतळा सिडनीला बसवला आहे, एक लंडनला बसवला आहे. कोणता पुतळा त्यांचा? तिथला सोल्जरचा पुतळा होता पंजाबी कम्युनिटीपैकी, तिथे बसवला आहे. कुठे? लंडनला पण एक बसवला आहे आणि सिडनीमध्ये एक बसवला आहे. सिडनीमध्ये कुठला? नाही, मला बाकी तेवढं एक्झॅक्ट नाही माहिती तसं. ते वहिनी आणि अजून कोण कोण राहतात तिथे, म्हणजे इथे आता आले? सासूबाई बहिणीच्या, म्हणजे बहिणीच्या सासूबाई आणि मुलगी त्यांची लहान आहे, 9 वर्षाची. हां, ती जणी इथे आल्या. प्रोटेक्शनसाठी काय आम्ही मागणी करणार आहोत, बघूया आता. कारण इथे तरी तिला सेफ वाटलं, भावाकडे येऊन राहावं तिथे राहण्यापेक्षा, म्हणून ती इथे आली. एवढंच झालं, काहीच नाही. जयदीपांशी संपर्क साधला का त्यांनी? काहीच नाही. त्यांचा स्विच ऑफ आहे फोन. अजून तरी काही संपर्क नाही झालाय त्यांच्याशी. पोलिसांनी काय बातचीत केली का तुमच्याशी आता इथे येऊन किंवा? नाही, बाकी काही नाही तसं. त्यांचा नंबर लागतो? कोणाचा? जयदीप? नाही, बंद आहे. काय मागणी काय असणार तुमची एकंदरीत अशा प्रकारे महाराष्ट्रात आता? काय माहिती, आम्ही आता सगळे सामान्य कुटुंबातले लोक आहोत. आता तो एक कलाकार होता, त्याने ती मूर्ती घडवली आणि त्याचा काही याच्यात उद्देश नव्हता सुरुवातीपासून की काही असं व्हावं. तर त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडावेत ते, असंच इच्छा आहे. दुसरं काय असणार आमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.